या संसारामध्ये जीवन जगत असताना जोपर्यंत मनुष्य आपल्या विकारांना नष्ट करत नाही तोपर्यंत तो कधीही निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होत नाही। ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये उत्पन्न होणारी कवळी झाडं असतात, त्या कवळी झाडांचा देठ आपण सहजपणे अलगदपणे मोडू शकतो। ते मोडताना कुठल्याही प्रकारचे परिश्रम आपल्याला करावे लागत नाही। अगदी तशाच प्रकारे आपल्या चित्तामध्ये जर विकार उत्पन्न झाला असेल तर बुद्धाने उपदिष्ट जो निर्वाणगामी मार्ग सांगितला आहे त्या निर्वाणगामी मार्गाच्या द्वारा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या छोट्या छोट्या क्लेशाला आपण सहजपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वेळीच जर ते क्लेश आपण तोडले तर आपण सुद्धा निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होऊ शकतो। परंतु त्या क्लेशांची तीव्रता, त्या विकारांची तीव्रता जर अधिक झाली असेल तर आपण कधीही त्यांना नष्ट करू शकत नाही आणि त्यामुळे वेळीच आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसे केलं पाहिजे। नमो बुद्धाय। जय